नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून सतत विद्यार्थी मला एक प्रश्न विचारत आहे, तो म्हणजे की सर महिन्याचा प्लॅन आम्ही कसा करावा. आणि आता मुख्यत्वे जेव्हा ऑगस्ट महिना सुरुवात झालेला आहे, तर या ऑगस्ट महिन्यापासून डिसेंबर पर्यंतचा आणि मग जानेवारी पासून मे पर्यंतचा प्लॅनचं नियोजन कसं केलं पाहिजे, याच महत्त्वपूर्ण विषयाबद्दल इथे आपण चर्चा करणार आहे. आणि मी तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल प्लॅन सांगणार आहे की जो तुम्ही आता म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून इम्प्लिमेंट जर केला तर डेफिनेटली तुम्हाला 2027 मध्ये कोणीही पोस्ट घेण्यापासून रोखू शकत नाही. तर अशा प्रकारचा हा प्लॅन चला तर आपण डिस्कस करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की मी तुम्हाला याआधी देखील सांगितलेलं आहे की आता बघा ऑगस्ट महिना आलेला आहे. मग ऑगस्ट महिना आलेला आहे तर काही काही विद्यार्थी असे असतील की सर मी आतापासून सुरुवात करायची आहे मला, तर मी एनसीईआरटी किंवा बालभारती वाचू का. तर माझं उत्तर स्पष्टपणे आहे, जर तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड माहित असेल, म्हणजे जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट तुमच्या बऱ्यापैकी क्लिअर असतील, तर एनसीईआरटी बालभारती सद्य परिस्थितीत वाचण्याची काही आवश्यकता नाही जर तुम्ही 2027च्या परीक्षेला टार्गेट करणार असाल तर. कारण जर तुम्ही आता एनसीईआरटी किंवा बालभारती वाचायला घेतली तर किमान तुमचे 3 ते 4 महिने जातील आणि तेवढा वेळ जर तुमचा त्यामध्ये गेला तर मग तुम्हाला सरळ 2028 ची तयारी करावी लागेल. म्हणून माझं म्हणणं आहे की जर तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग असेल सब्जेक्टचं तर उगाच एनसीईआरटी आणि बालभारती वाचण्याच्या फंदात आता तरी पडू नका. आतापर्यंत ज्यांनी वाचलं त्यांचं ठीक आहे, पण आतापासून जर ऑगस्ट महिन्यापासून जर तुम्ही नियोजन करत असाल तर आपल्याला डायरेक्टली कोणते सब्जेक्ट जे मेन सब्जेक्ट आहे त्याच्यावर आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे. आणि जर तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग काहीच नसेल तर माझं म्हणणं असं आहे की मार्केटमध्ये कंपायलेशन आलेले आहे, म्हणजे जिथे सरळ तुम्हाला 6वी ते 12वीच्या ज्या एनसीईआरटीचा सार एका पुस्तकात दिलेला आहे, असे पुस्तकं जे मार्केटमध्ये आलेले आहे ते तुम्ही एखादं वाचन करू शकता. आता बघा, नेमका जो आपला विषय आहे की मंथ वाईज प्लॅनिंग कशी करावी. बघा, मी याआधी देखील तुम्हाला लेक्चर्समध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सुरुवात करताना 4 विषय फार महत्वाचे आहेत. ते 4 विषय कोणते आहेत? हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. हे 4 विषय पूर्व परीक्षेमध्ये जवळपास 100 पैकी 60 प्रश्न या 4 विषयावर येतात आणि मुख्य परीक्षेमध्ये जवळपास 50 ते 60% पेपर तुमचा या 4 विषयांवर येतो. म्हणून सुरुवात करताना ह्या 4 विषयाला सुरुवात करायची आहे आणि 4 विषयांचा अभ्यास करता करता आपल्याला मेनली मेन्स ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास करता करता बऱ्यापैकी तुमचा पूर्वचा देखील अभ्यास या 4 विषयांचा होणार आहे, कारण हे 4 विषय कॉमन सब्जेक्ट आहे, जे पूर्वला देखील आहे आणि मुख्यला देखील आहे. म्हणून असं समजू नका की सर हे 4 विषय करतोय म्हणून आपण मुख्यचा काहीच आपला पूर्वचा काहीच अभ्यास होत नाही, अशा गैरसमजात राहू नका. पण मेनली ज्या ओरिएंटेशनला तुम्हाला अभ्यास करायचा आहे ते मेन्स ओरिएंटेशन इथे असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण बघा, मी आधी देखील तुम्हाला लेक्चर्स घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला आताचा जो काळ आहे यामध्ये मुख्यत्वे मेन्सचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे इथून डिसेंबर पर्यंत तुम्हाला टार्गेट मेन्स पाहिजे, किमान 80 ते 90% मेन्सचा सिलेबस तुमचा कव्हर झालाच पाहिजे. आणि जानेवारीपासून फुल फ्लेजेड तुम्हाला पूर्वच्या मागे लागायचं आहे, कारण तुमची पूर्व परीक्षा ही तुमची पहिल्यांदा राहणार आहे आणि पूर्व परीक्षा ही आपल्या परीक्षेचं पहिलं हर्डल आहे. म्हणून तुम्हाला 4 ते 5 महिने फक्त आणि फक्त पूर्वला द्यायचे आहे, हे लक्षात ठेवा. पण आता म्हणजे आता ऑगस्ट पासून तर डिसेंबर पर्यंतचा जो कालावधी आहे हा मुख्यत्वे तुम्ही मुख्य परीक्षेलाच द्यायला पाहिजे आणि सोबत सोबत पूर्वचा थोडा अभ्यास तुम्हाला करता येईल. तर हे लक्षात ठेवा, अशा प्रकारचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. आता यामध्ये सर मंथ वाईज नियोजन कसं करायचं, तर मी एकदम तुम्हाला सब्जेक्ट वाईज सांगितलेलं आहे. यामध्ये तुम्हाला डेली बेसिसवर जो अभ्यास करायचा आहे, जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करणारे असाल तर 9 तासाचा टार्गेट सध्या तुम्ही ठेवा, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये आता ऑगस्टचा जो महिना आहे, ऑगस्टमध्ये तुम्ही आता जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिले 4 विषय घ्यायचे आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. तर ऑगस्ट महिन्यात पहिले 2 विषयाला सुरुवात करा. कारण बघा, 2 विषय मी याच्यासाठी रिकमेंड करतो, एका विषयासोबत जर आपण बोर झालो तर आपण दुसऱ्या विषयावर शिफ्ट होऊ शकतो, दुसऱ्या विषयात बोर झालो तर आपण पहिल्या विषयात शिफ्ट होऊ शकतो. म्हणून ऑगस्टमध्ये इतिहास आणि पॉलिटी या 2 विषयांना घेऊन तुम्ही सुरुवात करा विद्यार्थी मित्रांनो. आणि किती तास, तर 3-3 तास जर तुम्ही हिस्ट्री आणि पॉलिटीला दिले तर 6 तास होतात. या व्यतिरिक्त 1 तास दिवसाचा करंट अफेअर, मी तुम्हाला स्पष्टपणे पहिलेही सांगितलेलं आहे, 1 तास चालू घडामोडीला द्या. त्यामध्ये तुमचा 15 ते 20 मिनिटात न्यूजपेपर आणि उर्वरित जो अर्धा तासाचा वेळ आहे तो मासिक वाचायला द्या. जसं मी तुम्हाला सांगितलंय की जे मंथली मॅगझिन येतात त्यामध्ये परिक्रमा असू द्या किंवा इतर ज्या मॅगझिन्स अवेलेबल आहेत त्या तुम्ही वाचू शकता. आणि हे डेली बेसिसवर करा. 1 तास करंट अफेअरला गेला, त्यानंतर 1 तास तुम्ही एमसीक्यू आणि आन्सर रायटिंगला द्या. आता इथे पहिल्याच महिन्यात आन्सर रायटिंग करायची का सर? अजिबात नाही. मग तुम्ही एमसीक्यू तरी सॉल्व्ह करू शकता. म्हणजे हिस्ट्री आणि पॉलिटीचा जो काही विषय तुमचा होत आहे त्या आधारावर आयोगाने कसे प्रश्न विचारले आहेत हे बघा, पीवायक्यू सोडून बघा, किंवा ज्या सराव परीक्षा आहे, सराव म्हणजे टेस्ट सिरीज वगैरे ज्या होतात, कोणता क्लास जर तुम्ही जॉईन केला असेल तर तिथे देखील तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. पण एमसीक्यू सॉल्व्ह करून बघा, ठीक आहे. आणि मग दुसऱ्या महिन्यापासून आपण आन्सर रायटिंग कडे वळू शकतो. हा झाला दुसरा तास. तिसरा तास तुम्हाला कशाला द्यायचा आहे? रिव्हिजनला. रिव्हिजन म्हणजे काय, तर मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे की तुम्हाला एकंदरीत दिवसातनं 2 रिव्हिजन करायचे आहे. सकाळी उठल्यानंतर अर्ध्या तासात काल आपण काय अभ्यास केलेला आहे तो लगेच सकाळी उठल्यानंतर अर्ध्या तासात पहिले त्याचा अभ्यास करायचा, म्हणजे रिव्हिजन पहिली झाली. आणि दिवसभरात जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्ही अभ्यास तुमचा संपत राहील तेव्हा शेवटला अर्धा तास
त्या दिवसात जे काही केलेलं आहे त्याला रिवाइज करायला द्या. म्हणजे दिवसातून 2 रिव्हिजन तुम्ही अर्ध्या तासाची करणार आहे, सकाळी एक आणि संध्याकाळी एक. तर त्यासाठी 1 तास तुमचा दिवसातनं रिव्हिजनला तुम्हाला द्यायचाच आहे, लक्षात ठेवा. याला टाइमपास समजू नका. जास्त करून विद्यार्थी म्हणतात की नाही सर रिव्हिजन नाही करायची किंवा 1 तास नाही करेल मी, एकदम शेवटी करेल. असं होत नाही, कारण या चुका आम्ही केलेल्या आहेत त्या चुका तुम्ही करू नका. म्हणून मी परत परत सांगतोय, रिव्हिजनसाठी 1 तास द्या. एक वेळ अभ्यास थोडा कमी झाला तरी चालेल, पण रिव्हिजन चुकली नाही पाहिजे. तर इथे 1 तासात तुमचे 2 रिव्हिजन होते. मग आठवड्याभरात जो काही अभ्यास केलेला आहे त्याचा संडे टू संडे रिव्हिजन करा, आणि त्यानंतर महिन्याभरात जे काही केलेलं आहे त्याची महिन्याच्या शेवटल्या दिवशी रिव्हिजन करा. अशा पद्धतीनं तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. म्हणजे एका टॉपिकची तुम्ही किमान तुमची 4 वेळा रिव्हिजन होऊन जाते महिन्याभरात, हे लक्षात ठेवा. कारण जितकी रिव्हिजन जास्त कराल तितके ते कन्सेप्ट तुमच्या डोक्यात फिट होऊन जातील आणि त्याच्या आधारावर तुमचे प्रश्न इझिली सुटू शकतात. अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं, लक्षात ठेवा. म्हणजे 3 तास मेन स्टॅटिक सब्जेक्ट, 6 तास झाले, 7 तास करंट अफेअर, 8 तास एमसीक्यू आणि आन्सर रायटिंग आणि 9 तास रिव्हिजन. तर ऑगस्ट महिन्यापासून आता सुरुवात करताना किमान तुम्ही अभ्यास 9 तासाचा केलाच पाहिजे. असं नियोजन तुमचं असलं पाहिजे, लक्षात ठेवा. कधी जेव्हा तुम्ही फुल टाइम अभ्यास करणारे असाल तर. त्यानंतर सप्टेंबरमध्ये काय करायचं सर, तर प्रत्येक विषयाला लक्षात ठेवा मी इथे कालावधी दिलाय. हिस्ट्री जिओग्राफी 22 दिवसात, पॉलिटी 23, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स 23 दिवसात आणि इथिक्सला 30 दिवस. अशा दिवसांचं नियोजन इथे प्रॉपरली तुमच्यासाठी केलेलं आहे आणि तेवढ्या दिवसात तुम्हाला तो सब्जेक्ट कंप्लीट झालाच पाहिजे, असं तुमचं नियोजन असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सर इथे अर्धा तुम्हाला करायचं, तर तेवढं तुम्हाला मॅनेज करावं लागेल, लक्षात ठेवा. त्यानंतर सप्टेंबरमध्ये काही अर्धा सप्टेंबर तुम्हाला हिस्ट्री आणि पॉलिटी करायचं आहे आणि अर्धा सप्टेंबर तुम्हाला जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्सला सुरुवात करायची आहे, लक्षात ठेवा. 15 दिवसाचा लिहिलाय. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सुद्धा जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स हे विषय तुमचे संपले पाहिजे. म्हणजे टार्गेट असं ठेवा, 3 महिन्यात ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 90 दिवसाच्या कालावधीत तुमचे 4 विषय संपले पाहिजे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. असं जर तुमचं नियोजन राहिलं, या सोबत तुमचं एमसीक्यू सॉल्व्ह करा आणि आन्सर रायटिंग, म्हणजे सोबत पूर्वची देखील तयारी होते आणि उत्तर लिखाण देखील. दिवसाचा एक जरी प्रश्न लिहून बघितला तरीही पुरे आहे. तर लक्षात ठेवा, इथे 9 तासाचा मी नियोजन केलेलं आहे. तुम्ही 9 तासाचा 10 तास केलं, इथे अर्धा तासही तुमचा वाढू शकतो. म्हणजे ते तुमच्यावर डिपेंड करतं, कारण 9 तास म्हणजे एकदम ऍव्हरेज लेवलची जो अभ्यास आहे तो जो नॉर्मली स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे तशा पद्धतीनं मी नियोजन केलेलं. जर तुम्हाला 9चं 10 करायचं असेल तरी करू शकता. मग तेवढा अर्धा तास कुठे वाढवा, स्टॅटिक सब्जेक्टवर वाढवा. म्हणजे टार्गेट ठेवा की ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यात तुमचे हे 4 विषय संपलेच पाहिजे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. यानंतर मग नोव्हेंबरचा महिना जेव्हा उजाडला तर नोव्हेंबरमध्ये इथिक्सला हात घ्या. ठीक आहे, इथिक्स आणि सोबत या सब्जेक्टचे रिव्हिजन, हे लक्षात ठेवा. आता इथिक्स कसं, तर इथिक्सचं तुम्ही एखादा क्लास जर जॉईन केला असेल तर क्लासचे व्हिडिओ बघा, सोबत स्वतःचा सेल्फ स्टडी चालू ठेवा. जर तुम्हाला इथिक्सचे नोट्स हवे असतील तर सरळ मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा आपल्या ऍपमध्ये जाऊन स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला इथिक्सचे नोट्स तिथे आढळून येतील, तर तिथे देखील नोट्स तुम्ही वापरू शकता. तर इथिक्सचे नोट्स, क्लास प्लस रिव्हिजन अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. इथे देखील तुमचा अभ्यास 9 ते 10 तास असलाच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि या 3 गोष्टी ज्या आहेत, करंट अफेअर, एमसीक्यू आणि आन्सर रायटिंग, रिव्हिजन, या कंटिन्यूस तुम्हाला ठेवायच्या. सोबत 10 मिनिटात तुम्हाला ऍटलस बघायचं. हे सुरुवातीपासून 10 मिनिटाचा ऍटलस म्हणजे जो ऑक्सफर्डचा ऍटलस येतो, मॅप येतो, ते मॅप रिडिंग करा. कारण मॅप रिडिंगवर प्रत्येक वर्षी 2 ते 3 प्रश्न असतातच आणि ते आपल्या हातातले मार्क असतात, म्हणून त्यांना गमावू नका. म्हणून या बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतोय. तर नोव्हेंबर महिन्यात इथिक्स आणि रिव्हिजन आपलं या सब्जेक्टचं पूर्ण झालंच पाहिजे. एकदा इथिक्स झालं, मग शेवटला जो डिसेंबरचा महिना आहे, या डिसेंबरच्या महिन्यात जे काही तुम्ही अभ्यास केलेला या 5 विषयांचा, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स प्लस इथिक्स, याचं रिव्हिजन प्लस जे अनकॉमन सब्जेक्ट आहे म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनल सिक्युरिटी, हे छोटे टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा देखील तुम्ही सोबत अभ्यास करू शकता. म्हणजे डिसेंबर पर्यंत आपला टार्गेट ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की डिसेंबर पर्यंत किमान 80 ते 90% मुख्यचा अभ्यास झालाच पाहिजे. सोबत तुमचे पूर्वचे हे 4 विषय देखील इथे कव्हर होतात. म्हणून लक्षात ठेवा, हा जो अभ्यास आहे याला आपण इंटिग्रेटेड अभ्यास म्हणतो. अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. यानंतर आता मग जानेवारीपासून कसं करायचं सर, तर आता इथे बघा, आता जेव्हा जानेवारी महिना उजाडला तर जानेवारी 2027 मध्ये तुम्हाला इथून फक्त आणि फक्त पूर्वच्या मागे धागायचं आहे, प्रिलिम्सच्या मागे. ठीक आहे. जानेवारी महिन्यात मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे 2 विषय पहिले कव्हर करायचे आहेत. एक म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आणि दुसरा म्हणजे एन्व्हायरमेंट. आणि या सोबत तुमचं जसं मी सांगितलं की 1 तास तुम्हाला करंट अफेअरला द्यायचा आहे, 1 तास तुम्हाला एमसीक्यू आणि आन्सर रायटिंग इथेही करा. एक जरी दिवसाचा आन्सर लिहून बघितलं तरी काही तुमचा वेळ जास्त जात नाही. तर 1 तास करंट अफेअरला, 1 तास एमसीक्यू आणि आन्सर रायटिंगला, आणि इथे देखील तुम्हाला 1 तास रिव्हिजनला द्यायचा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्या महिन्यात टार्गेट ठेवा, सायन्स आणि एन्व्हायरमेंट, पर्यावरण आणि विज्ञान हे 2 झालं पाहिजे आणि 1 तासाचे हे 3. अशा पद्धतीनं इथे तुम्ही 9 तासाचे
10 तास तरी किमान करा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 10 तासाच्या वरती जर तुमची कॅपॅबिलिटी असेल 11 तास करायची तर ठीक, पण एकदम 11-12 तासाच्या वरती जाऊ नका. कारण माझं स्पष्ट म्हणणं आहे, हा सगळा अभ्यास करताना तुम्हाला तुमच्या शरीराकडे देखील लक्ष देणं आवश्यक आहे. ठीक आहे, जास्त करून आपण काय करतो, आपण अभ्यास करत राहतो. कोणी 12-13 तास करतं, पण आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. असं काही करू नका. खानपानाकडे योग्य ते लक्ष द्या. दुसरं म्हणजे दिवसाला किमान अर्धा तास शरीराला द्या. म्हणजे कोणता व्यायाम करा, जिम जात असाल तर जिमला जा, किंवा जॉगिंग करत असाल तर जॉगिंग करा. का बरं? कारण जेवढं तुम्ही शारीरिक हालचाल कराल तेवढ्या तुमच्या मेंदूतली क्षमता अजून वाढते. ठीक आहे, म्हणजे जागा खाली होते, आणि जेव्हा काही तुम्ही नवीन वाचता ते नवीन ग्रास्प इझिली आपल्या मेंदूमध्ये होतं. म्हणून तुम्हाला सांगतो, काहीतरी शारीरिक ऍक्टिव्हिटी करा, की आतापासून करा, किमान अर्धा तास करा, पण करा. वॉकिंग करत असाल तर वॉकिंग करा, जिमला जात असाल तर जिमला जा. पण जिमला जात असताना हा विचार करू नका की बॉडी बिल्ड करायची आहे. ठीक आहे, कारण जास्त करून विद्यार्थी जिमला जातात पण जिम 2-2 तास करतात. असं करू नका. अर्धा तास, पाऊण तास ही जिम आरामात होते. आणि सरळ आपला मेन उद्देश काय? मेन उद्देश परीक्षा क्रॅक करणे, आपली बॉडी फिट ठेवणं आहे, त्याच्यावर भर द्या. तर जानेवारी महिन्यात हे 2 विषय आणि या गोष्टी या तुमच्या संपल्या. मग तुम्हाला काय करायचं आहे? फेब्रुवारी महिन्यापासून विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. आता मे मध्ये तुमची परीक्षा राहील, म्हणजे ह्या एक्झाम मंथ आहे हा तुमचा. तर मे मध्ये असं समजूया की मे मध्ये तुम्हाला सगळंच रिव्हिजन करायचं आहे, म्हणून मेचा आपण काउंट करत नाहीये. मग तुमच्याकडे 3 महिने आहे. या 3 महिन्यात तुम्हाला काय करायचं आहे? अगेन या 3 महिन्यात तुम्हाला रिव्हिजन करायची आहे, सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन. आणि प्रॉपर त्याचं नियोजन कसं करायचं, काय करायचं, त्या संदर्भात मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवेल. तर ते रिव्हिजन तुम्हाला करायची आहे, प्लस तुम्हाला टेस्ट पेपर द्यायचे आहे. लक्षात ठेवा, फार महत्वपूर्ण आहे. ठीक आहे, टेस्ट पेपर का बरं? कारण तुम्हाला जर वाटत असेल तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, त्यासाठी टेस्ट पेपर शिवाय दुसरा पर्याय नाही. किती टेस्ट द्यायचे सर पूर्व परीक्षेचे? किमान 15 ते 20, मिनिमम 15, मॅक्झिमम 20. 20च्या वरती एकदम देऊ नका. 15 ते 20 जरी तुम्ही पेपर सोडवलेत ना, तरी तुम्हाला बऱ्यापैकी कळतं की आपण कुठे चुकतोय, कुठे बरोबर होतोय, आणि आपल्याला कशा पद्धतीने आपला अप्रोच चेंज करणं आवश्यक आहे. म्हणून 15 ते 20 पेपर द्या. आणि पेपर दिल्यानंतर फक्त पेपर देऊन काम भागत नाही. पेपर दिल्यानंतर प्रॉपर पेपरचं डिस्कशन जर होत असेल तर ते अटेंड करा. प्रश्न चुकला असेल तर का बरं चुकलाय, बरोबर आहे तर का बरं बरोबर आहे, याचं सगळ्याचं अनालिसिस करा. कारण जास्त करून एमपीसीचे विद्यार्थी मी बघितले, ते फक्त पेपर देतात, मार्क मोजतात, मार्क चांगले तर वा वा वा, मार्क जर कमी आले तर मग उदास होऊन बसतात. असं करू नका. हे तुमचे काही फायनल पेपर नाहीये. या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला शेवटल्या टप्प्यासाठी तयार व्हायचं आहे. म्हणून हे पेपर जे काही सोडवत असाल, या पेपरचं प्रॉपर अनालिसिस, प्रॉपर चर्चा त्याच्यावर झालीच पाहिजे. प्रश्न बरोबर आहे का बरं बरोबर आहे, चुकलाय का बरं चुकलाय, या मुद्द्यांवर तिथं चर्चा करा आणि स्वतः विश्लेषण करा. तर हे तुम्हाला रिव्हिजन प्लस टेस्ट पेपर हे तुम्हाला फेब्रुवारी, मार्च, एप्रिल इथपर्यंत कंटिन्यू करायचं आहे. आणि मे आला तर जे काही पूर्व परीक्षेचे सिलेबस आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि आपले एन्व्हायरमेंट आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, याचं प्रॉपर रिव्हिजन करा. आणि मे महिन्यात कोणताही पेपर तुम्हाला द्यायचा नाही हे लक्षात ठेवा. मे महिन्यात फक्त तुम्हाला रिव्हिजन करायची आहे, अप्रोचेस डिफाईन करायचे, जे पेपर सोडवले याचे सुद्धा रिव्हिजन करायचे, हे लक्षात ठेवा. जास्त करून विद्यार्थी पेपर सोडवल्याची रिव्हिजन करत नाही, पण जे पेपर सोडवले ते देखील रिवाइज करा. कारण ते प्रश्नही त्या प्रश्न रिपीट होत नाही, पण ज्या टॉपिकवर प्रश्न विचारला गेलाय तो टॉपिक जर रिपीट झाला तर आपल्याला उत्तर येईल ना. म्हणून पेपरचं देखील प्रॉपर रिव्हिजन करा. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी तुमची मे महिन्यापर्यंत असली पाहिजे. आणि एकदा मे महिन्यात पूर्व परीक्षा झाली तर मग जून महिन्यापासून सरळ तुम्हाला मग मुख्यच्या मागे लागायचं आहे. हे लक्षात ठेवा. इथून एकंदरीत जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर मे महिन्यात जर तुमची परीक्षा असेल तर तब्बल 8.5 ते 9 महिन्याचा कालावधी तुमचा पूर्व परीक्षेसाठी आहे. आणि जर तुम्ही याचा विचार केला मुख्य परीक्षेचा, तर इथून जवळपास 13 महिन्याचा कालावधी तुमचा मुख्य परीक्षेला आहे. ठीक आहे, जर मे महिन्यात जर पूर्व परीक्षा झाली आणि ऑक्टोबर 2027 मध्ये जर मुख्य परीक्षा झाली तरचा हा वेळ मी सांगतोय. हे मागे पुढे होऊ शकतं डिपेंडिंग की पेपर कधी आहे. पण हे लक्षात ठेवा, इथून जर आपण कन्सिडर केलं की मे महिन्यात जर पूर्व परीक्षा आहे तर तुमच्याकडे इथून जवळपास 8.5 ते 9 महिन्याचा कालावधी आहे. 8.5 ते 9 महिन्याचा कालावधी आहे. आणि मुख्य परीक्षेसाठी तुमच्याकडे 13 महिन्याचा कालावधी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि वेळेकडे लक्ष द्या. मी परत सांगतोय, वेळेकडे लक्ष द्या. वेळेच्या नुसार स्वतःचं नियोजन करा. आणि हे जे मी तुम्हाला आता मंथली प्लॅनिंग सांगितलंय, अशा पद्धतीनं जो विद्यार्थी प्लॅन करेल आणि जो विद्यार्थी अभ्यास करेल, हमखास त्याला यश मिळणारच आहे. अशा पद्धतीचं तुमचं नियोजन असलं पाहिजे. मी परत एकच डायलॉग सांगतो, नियोजन करा. कारण नियोजन शून्य अभ्यास तुम्हाला रिझल्ट देत नाही, पण नियोजन पूर्ण अभ्यास
तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं. आणि लक्षात ठेवा, मला जास्त करून विद्यार्थी हेही म्हणतात, सर आम्ही नियोजन करतो पण ते प्रॉपर इम्प्लिमेंट होतच नाही. हे बघा, तुमचा टार्गेट काय असतो ना, तुम्ही परफेक्शनच्या मागे धावता. परफेक्शन म्हणजे काय, सर मी जर एका दिवसाला ठरवलं की माझे 5 चॅप्टर वाचून झाले पाहिजे, तर तुम्हाला असं वाटतं की नाही 5 झालेच पाहिजे. पण हे परफेक्शन होत नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बघा ना, कधीच जे आपण नियोजित करतो तसं नियोजन केलेलं कधीच 100% तसं इम्प्लिमेंट होत नाही. मग नियोजन किती, तुमचं नियोजन जे काही तुम्ही नियोजन केलंय, जसं मी 5 चॅप्टरचा टार्गेट ठेवलाय दिवसाला, पण 5च्या ऐवजी माझे 3 जरी होत असेल तरी माझा सक्सेस आहे. म्हणजे 50-60% जरी तुमचा टार्गेट अचीव्ह होत असेल दिवसाचा, तरीही पुरे आहे, हे लक्षात ठेवा. याच्यात असं काही नाही की नाही आपण 100% 5 चॅप्टर म्हटले तर 5च झाले पाहिजे. परफेक्शनच्या मागे धावू नका. मग आपण काय करतो, आपण एक आठवडा प्लॅन करतो, पण त्याच्यानंतर आपल्याला वाटतं अरे माझे फक्त 5 पैकी 3च होत आहे दररोज, म्हणून सोडून देतो. असं करू नका. हळूहळू इम्प्रुव्हमेंट होते, हळूहळू तुम्हाला प्रगती मिळेल, पण एकदम अचानक होणार नाही की पहिल्या आठवड्यापासूनच तुम्हाला एकदम 100%च इम्प्लिमेंट होणार नाही. म्हणून थोडा पेशन्स ठेवा. जो विद्यार्थी पेशन्स ठेवतो हमखास त्याला यश मिळणार, हे लक्षात ठेवा. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवा की तुमच्या सोबत सदैव सिलेबस असला पाहिजे. ठीक आहे, आणि सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे. मी आधी देखील सांगितलंय, तोंडपाठ म्हणजे काय, तर दिवसभर वाचत नाही बसायचा, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा संपूर्ण सिलेबस गो थ्रू करा. सिलेबस तुमच्या जवळ असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, PYQचं बुकलेट असलं पाहिजे. ठीक आहे, आता हे बुकलेट कुठं मिळतं, मला विद्यार्थी मेसेज करतात, सर बुकलेट पाठवा. हे बुकलेट आमच्याकडे सध्या बनायचंय. तुम्हाला हे बुकलेट मार्केटमध्ये मिळेल. मार्केटमध्ये तुम्ही कोणत्याही पुस्तकाच्या दुकानावर गेले, पूर्व परीक्षेचं PYQचं बुकलेट विचारलं तर ते तुम्हाला देईल. मुख्य परीक्षेचा बुकलेट अजूनपर्यंत मार्केटमध्ये नाही आले, कारण MPSCचा मुख्य परीक्षेचा पेपर एकदाच झालेला आहे 2025 आणि दुसऱ्यांदा आता ऑक्टोबरमध्ये होणार आहे. म्हणून तुम्ही जर मुख्य परीक्षेचा बुकलेट जर तुम्हाला रेफर करायचं असेल तर तुम्ही UPSCचे पेपर रेफर करू शकता. त्याचं बुकलेट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्हाला ते कोणतं घ्यायचं आहे हे जर माहित नसेल तर सरळ तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, जो मी इथे प्लॅन सांगितलेला आहे मंथ वाईज, अशा पद्धतीनं तुम्ही डेफिनेटली अंमलबजावणी करा. तुम्हाला सिलेबस हवा असेल, नोट्स हवे असतील, बुकसेट हवे असेल, काही हवं असेल तर बिंदास मला माझ्या या नंबरवर कॉल करा किंवा डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. ठीक आहे, तर हे फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लक्षात ठेवा, आता यामध्ये सर्वात महत्वपूर्ण अनाउन्समेंट अशी आहे की येत्या 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता एऑनआयएस अकॅडमीच्या वतीनं मी माझ्या अख्ख्या एऑनआयएस अकॅडमीच्या टीम सोबत तुमच्यासोबत येणार आहे तुम्हाला भेटायला. जसं इथे काय होतं, युट्यूबवर फक्त मी इथे भाषण देतो आणि तुम्ही ऐकताय, पण तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही डाऊट इथे विचारू शकत नाही 1-on-1. ठीक आहे, चॅट सेक्शनचं ऑप्शन आहे, पण 1-on-1 नाही विचारू शकत. म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक यामधला डायरेक्ट संवाद व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता गुगल मीटद्वारे एक सेमिनार आयोजित केलेला आहे. या वर्कशॉपचा मेन पर्पज आहे की तुम्हाला परीक्षेसंदर्भात असलेले जे विविध डाऊट आहेत ते डाऊट डायरेक्टली तुम्ही मला विचारू शकता किंवा माझ्या टीमला विचारू शकता. स्ट्रॅटेजी कशी करावी, प्लॅनिंग कशी करावी, MPSC मार्फत ज्या विविध परीक्षा घेण्यात येणार आहे त्याचा अभ्यास कसा करावा, या सगळ्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन या स्पेसिफिक सेशनमध्ये करणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या शिक्षकांसोबत डायरेक्टली संभाषण करायचा चान्स मिळणार आहे, म्हणजे 1-to-1 कन्व्हर्सेशन असणार आहे. तर हा सेमिनार जर तुम्हाला अटेंड करायचा असेल, हा वर्कशॉप जर तुम्हाला अटेंड करायचा असेल तर त्यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला विद्यार्थी मित्रांनो. हे QR कोड आहे त्या ग्रुपचा, हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून जॉईन करा आणि तिथे तुम्ही तुमचे प्रश्न टाकून ठेवू शकता. म्हणजे 8 ऑगस्टला जेव्हा हा वेबिनार होईल तर त्या मार्फत आपण पहिले ते प्रश्न डिस्कस करून त्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुमच्या शिक्षकांसोबत संवाद साधू शकता. तर अशा पद्धतीचा हा युनिक प्रोग्राम एऑनआयएस अकॅडमीच्या वतीनं 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता आयोजित केलेला आहे. हा प्रोग्राम सगळ्यांसाठी ओपन आहे. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील कळवा. फक्त हा ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे, कारण ज्या गुगल मीटच्या माध्यमातून हा प्रोग्राम होणार आहे त्याची लिंक या ग्रुपवर शेअर केल्या जाणार आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला विविध जे अपडेट्स आहे, करंट अफेअर्स वगैरे असू द्या, याची माहिती जर तुम्हाला हवी असेल, ठीक आहे, तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनल तुम्ही अवश्य जॉईन करा. हा QR कोड आहे, हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. सर्वात महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि जर तुम्हाला MPSC राज्यसेवा परीक्षेसंदर्भात जर आमची बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही आमची समर्पण बॅच जॉईन करा. या बॅच अंतर्गत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू एक इंटिग्रेटेड अप्रोच आम्ही ठेवलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला आता प्लॅन सांगितलं, या प्लॅन अंतर्गतच ही बॅच आम्ही रन करणार आहे. आणि या बॅच मध्ये जे शिक्षक वर्ग आहे ते सगळ्या शिक्षक वर्गांनी ऍटलीस्ट एकदा तरी UPSCचा किंवा MPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, अशीच फॅकल्टी तुम्हाला तिथं असणार आहे. या अंतर्गत पूर्व परीक्षेचे टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेचे टेस्ट सिरीज, क्लास नोट्स सगळ्या बाबी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आणि या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाइम साठी असणार आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही बॅच विकत घेतली तर तुम्ही जितके वर्ष तुम्हाला पाहिजे असेल तेवढे वर्ष तुम्ही लेक्चर्स बघू शकता. आणि या अंतर्गत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे
मेंटरशिप सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे की नेमका अभ्यास कसा करावा, काय करावा, यासाठी प्रत्येक शनिवारी या बॅच अंतर्गत माझे सेशन्स होतात, जिथे मी तुम्हाला प्रॉपर प्लॅन सांगतो की प्लॅन कसा इम्प्लिमेंट करायचा, काय गोष्टी केल्या पाहिजे. या सगळ्या या कोर्ससाठी आम्ही जी वन टाइम फी चार्ज करतोय विद्यार्थी मित्रांनो, ती मात्र 29,999 आहे. या अंतर्गत 10% डिस्काउंट आम्ही अर्ली बर्ड ऑफर म्हणून देतोय, म्हणजे हीच फी तुम्हाला 26,999 मिळणार आहे आणि यामध्ये इन्स्टॉलमेंट अवेलेबल आहे. जर या बॅच संदर्भात काही माहिती हवी असेल किंवा जॉईन करायची असेल तर या दोनपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता किंवा माझ्या वैयक्तिक नंबरवर जरी कॉल केला तरीही पुरे आहे. तर बघा, पूर्व प्लस मुख्य परीक्षेचा कव्हरेज, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग, लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे, बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, म्हणजे यामध्ये आम्ही एनसीईआरटी सुद्धा शिकवणार आहे तुम्हाला इनिशियली, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप, या सगळ्या बाबी या प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, एऑनआयएस अकॅडमीच्या वतीनं डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आम्ही चालवतोय, ज्याचं नाव परिश्रम आहे. हा प्रोग्राम मागच्या 2 महिन्यापासून अविरतपणे सुरू आहे, फ्री ऑफ कॉस्ट. यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप चॅनल बनवलेला आहे किंवा एक टेलिग्राम ग्रुपही बनवला आहे. जर तुम्हाला तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून देखील आमचा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम जॉईन करू शकता. या प्रोग्राम अंतर्गत दररोज सकाळी 10 वाजता एक प्रश्न टाकला जातो. त्या प्रश्नाचं 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं. 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर टाकलं जातं आणि दररोज 1 ते 3च्या दरम्यान युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या प्रश्नाचं डिस्कशन घेतलं जातं. तर तुम्हाला जर उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस करून घ्यायची असेल तर हा परिश्रम प्रोग्राम डेफिनेटली तुम्ही जॉईन कराच विद्यार्थी मित्रांनो. या व्यतिरिक्त आमचे जे विविध प्रोग्राम्स आहेत, या विविध जे सब्जेक्ट्स आहे, उदाहरणार्थ इथिक्सची बॅच आहे आमची, इंटरनॅशनल रिलेशनची आहे, आयआरची बॅच आहे, किंवा काही बॅच आम्ही फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिल्या आहे, त्याचा देखील तुम्हाला जर ऍक्सेस घ्यायचा असेल तर आमचं ऍप आहे एऑनआयएस अकॅडमीचं, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती देखील तुम्ही जॉईन करा आणि विविध कोर्सेसचा लाभ तुम्ही घेऊ शकता. तर या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणतेही डाऊट असेल परीक्षेसंदर्भात, तुम्हाला सिलेबस हवा असेल, नोट्स हवे असेल, मार्गदर्शन टिप्स हवी असेल, बुक लिस्ट हवी असेल, काही बेसिक डाऊट असेल तरी बिंदास मला कॉल करा माझ्या वैयक्तिक नंबरवर 8806242059 किंवा डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.